लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा। लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना प्राचार्य यांनी सांगितले की समाजातील सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार अहोरात्र कार्यरत असतात। कोणताही ऋतू, वेळ किंवा अडचणींचा विचार न करता पत्रकार सत्य व जनहितासाठी काम करतात। अशा जबाबदार आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले। महाविद्यालयाकडून दरवर्षी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात येतो। ही परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यात आली। कार्यक्रम शांततेत व प्रेरणादायी वातावरणात पार पडला। प्रकाशनाचा पहिला दिवस हा 6 जानेवारी आहे, म्हणून आजचा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो। आज आपल्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी तरुण भारतचे पत्रकार माननीय श्री विजय जोशी सर उपस्थित आहेत। त्याचबरोबर लोकमतचे पत्रकार माननीय श्री प्रशांत सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच कोकण नगरीचे संपादक माननीय श्री महेश महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रकाश महाडिक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच बाळू मर्चंडे आचार्य कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सर्वांचंच महाविद्यालयामध्ये मी नलावडे या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचंच पुन्हा एकदा शब्दस्मरणाने स्वागत करते आणि माननीय श्री प्रशांत सुर्वे सरांना मी विनंती करते की त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करावे। हात लावा। एक मिनिट, फोटो सोबत नसलेली माणसं असे आले की गोंधळ होतो। पुन्हा एकदा महाविद्यालयातर्फे सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते आणि आज आपण या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्यासाठी सर्वांची महाविद्यालयाची वतीनं गेल्या 10 वर्षापासून दर्पणकारांच्या जयंतीच्या दिवशी तालुक्यातल्या पत्रकारांचा सत्कार करण्याचा उपक्रम हा घेतलेला आहे। त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने महाविद्यालयाचे आभार मानतो। कारण जो पाऊस बघत नाही, जो ऊन बघत नाही, जो वारा बघत नाही, तो दिवस बघत नाही, तर रात्र बघत नाही, अशा माणसाचं कौतुक करावं असं समाजाच्या कुठल्यातरी व्यक्तीला वाटतं की आमच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट। आज दर्पणकारांचं जन्मदिवस म्हणून आपण मराठी पत्रकारितेचा सुरुवात ज्यांनी केली तो दिवस आपण पत्रकार दिन म्हणून रूढ अर्थाने साजरा करतो। पत्रकारितेला प्रबोधनाचा, स्वातंत्र्य लढ्याचा, असा मोठ्या चळवळीचा इतिहास लाभलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येत नाही। पण प्रचलित काळात काय चाललेलं आहे, आज पत्रकारिता कुठल्या दिशेने चाललेली आहे याचंही समाजाने आणि पत्रकारांनी अवलोकन करण्याची गरज आहे। आता बाळशास्त्रींचा विषय निघाला म्हणून मी ओघवतो फक्त सांगतो की ह्या इतिहासामध्ये बाळशास्त्रींची जी पत्रकारिता होती ती त्यावेळेचं जे शासन होतं त्याला पूरक होती, त्याच्या विरोधातली नव्हती। त्यांचे समकालीन अकबर इलाहाबादी नावाचे एक शायर होते। 16, 17, 18 वर्षाचे असताना ते म्हणायचे इथून पुढे जर क्रांती झाली ना तर ती तलवारीने होणार नाही, टोपीने होणार नाही, क्रांती झाली तर ती पेनाच्या जीवावर। 1857 बंड झालं, स्वतंत्र समर झालं, साधारण 32-33 वर्षाची शायर गेली।
आणि त्या काळातली जी पत्रकारिता होती ते 20-25 वर्षाचा त्यांच्या त्या 18 ते 33 जो काळ आहे. तर जाताना ते काय म्हटले माहितीये का की पोपट मिळलेलं आहे, फक्त आम्ही ते सांगू शकत नाही, आम्ही त्याचे आरोग्य कसं उत्तम आहे हे सांगण्यात व्यस्त आहोत. एवढं ट्रान्झॅक्शन इतक्या कमी वेळात झालं. मग त्याच काळामध्ये ही पत्रकारिता आज आपण वारसा सांगतो, ती पत्रकारिता एवढी खालच्या स्तराला गेलेली होती की व्यावसायिकतेचं स्वरूप आलेलं होतं. आज 60च्या दशकानंतरची ही प्रचलित काळातली पत्रकारिता आहे ती सुद्धा तशाच प्रकारची आहे. सर्व बाजूनी समन्वय साधायला लागतो. असं असलं तरी जे यशस्वी पत्रकार झाले, ट्रान्झॅक्शन होतं, जे यशस्वी पत्रकार आहेत ते पुढे यशस्वी राजकारणी झाले. अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे पंतप्रधान झाले. सुषमा स्वराज, आजच्या काळात अशी अनेक नावं आहेत जे स्मृती इराणी जे मूळचे पत्रकार होते पण तिथं न थांबता पुढे जाऊन प्रगती करत राहिले. असा हा विषय खूप मोठा आहे. विद्यार्थी होते म्हणून थोडंसं मागच्या काळातला विषय काढला की पत्रकारितेत बदल कसे होऊन गेलेले आहेत. आज ग्रामीण पत्रकारिता आहे, शहरी पत्रकारिता आहे, पत्रकारिता सोशल मीडियासारखा नवीन आज एक अँगल जोडला गेलेला आहे. त्यामुळं परिवर्तन खूप चाललेलं आहे. विद्यार्थ्यांनी जनसंवाद किंवा दुसऱ्याशी संवाद कसा साधावा म्हणून पत्रकारितेचा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. परत एकदा महाविद्यालयाचे आभार मानतो. पदांची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य समिती विनंती करते की त्यांनी पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सहकार्य करावे. सरांना विनंती करते की त्यांनी पत्रकार बांधव माननीय श्री विजय विश्वेश्वर यांनी भेटतात सर विकायला घेतो. जरा हात खाली करा. हां ओके. सरांना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी माननीय श्री प्रशांत सुरवस्तर यांचा सत्कार करावा. महेश महाजन सर संपादक कोकण नगरी यांचा सत्कार करण्यासाठी सांगून विनंती. विजय जरासं म्हणा. हां जगताप सर मोठी पाय करतो झाकले पाहिजे. जरासं मग घेऊन खात नाही. हां श्री प्रकाश महाडिक यांचा सत्कार करण्यासाठी सांगून विनंती. धन्यवाद सर. दैनिक सकाळचे पत्रकार माननीय श्री सचिन माळी सर यांचा सत्कार करण्यासाठी सांगून विनंती करते. आणि श्री बाळू बसंडे यांचा सत्कार करण्यासाठी सांगून श्री नलावडे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे
खरं तर त्यांना पत्रकारच म्हणावं. बरेच कमकम आहेत, ते लायब्ररियन पण आहेत, परंतु त्याही पुढे जाऊन तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपला प्रसिद्ध विजय जरा मागे, विजय सल्लागार आहेत. आणि पत्रकारांना काही त्रास न देणारे तयार आहे.